नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। आमदार रणधीर सावरकरांनी सभागृहात अकोला जिल्हा व मंत्रालयीन सहकार विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या कामाचा पाढा वाचून भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली। 25 फेब्रुवारी रोजी सभागृहामध्ये लक्षवेधी सूचनेवर चर्चा करताना चंद्रपूर जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला खासगी सावकाराच्या कर्जामुळे किडनी विकायची पाळी आली। यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी कशी कार्यरत आहे या विषयावर चर्चा सुरू असताना अकोला जिल्ह्यातील खासगी सावकारी आणि सहकार खात्यातील संगनमत करणारे जिल्हा उपनिबंधक अधिकारी यावर प्रकाश टाकताना आमदार सावरकर यांनी अकोला जिल्ह्यातील खासगी सावकारी आणि जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे यांच्याविषयीचा किस्सा सभागृहात विशद केला। एखाद्या डीडीआरला 2 वेळा लाच खात्याकडून पकडून दोषी ठरवले जाते, त्याची अन्यत्र बदली करण्यात येते, त्याच्या प्रकरणाची चौकशीची परवानगी नाकारून केल्या जात नाही। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कसे फाटीशी घातले जाते? भ्रष्ट असलेला हा जिल्हा उपनिबंधक डॉक्टर लोखंडे जिल्ह्यामध्ये एका जीएसटी अधिकारी यांच्यासोबत संगनमत करून पकडल्यानंतर सुद्धा त्याला अकोला या ठिकाणी शासन त्यांची पदस्थापना कशी करते, ह्या सगळ्या बाबी सभागृहात विशद करून राज्यातील सावकारी आणि सहकार खात्यातील अधिकारी यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची कशी लूट होत आहे याचा ज्वलंत उदाहरण सभागृहात कथन करून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार आहे की नाही, त्यांना निलंबित करणार आहे की नाही याबाबत मागणी केली। आमदार सावरकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन सभागृहात दिले। अध्यक्ष महोदय, या सर्व गोष्टीचं अंतिमता सावकारी प्रकरण जे आहे सुई जाते ती डीडीआरकडे। आपल्या सहकार खात्यातील डीडीआर आणि एआर ही यंत्रणा जर सक्षम असली तर हे प्रकरण थांबवता येईल। आता गृह राज्यमंत्री ही पंकज भाऊ आहेत आणि सहकार मंत्री पंकज भाऊ आहेत, त्यांच्या खात्याचा विषय मी तुम्हाला सांगतो। अँटी करप्शनमध्ये पकडलेला डीडीआर लोखंडे याला पहिल्यांदा जॉईन केलं, परत सावकारीच्या प्रकरणामध्ये जीएसटी कमिशनरला हाताशी धरून या पठ्ठ्यानं त्याला ब्लॅकमेल केलं आणि अँटी करप्शनमध्ये पकड रेड हँडेड कॅश घेताना पकडला गेला। त्याला रिइन्स्टेट महाविकास आघाडी सरकार असताना करण्यात आलं आणि रिएस्टेट करून माझ्याच जिल्ह्यात जिथं हे प्रकरण घडलं तिथंच डीडीआर करण्यात आलं आणि पंकज भाऊ तुमचे कॅबिनेट मंत्री आणि तुमच्या खात्याने ती परंपरा कायम केली। त्यानंतर त्याच्या तक्रारी झाल्या, केस कोर्टात तुमच्या खात्यानं चौकशी नाकारली पुराव्याअभावी। नगदी पैसे घेतानाचा पुरावा आहे, पण तुमच्या मंत्रालयातले गायकवाड नावाचे डेस्क ऑफिसर या सर्व लोकांनी शाळा केली, परवानगी नाकारली। बाबासाहेब पाटलांना 5 वेळ मी भेटलो, तुम्हाला 10-12 वेळ भेटलो। इतका पॉवरफुल डीडीआर आहे की तुम्ही कोणीही काही करू शकलं नाही। त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली, यानं मुख्यमंत्री कार्यालयाची ऑर्डर चॅलेंज केली मॅटमध्ये चॅलेंज केल्यानंतर मॅट कोर्टाने सांगितलं ठीक आहे, फेरविचार कराल, परत फाईल तुमच्या खात्यात आली। तुमचे आदरणीय मंत्री महोदय बाबासाहेब पाटलाच्या डिपार्टमेंटनी आताही मुख्यमंत्री कार्यालयात फाईल पाठवली, त्याच्यात रिकमेंड केलं नाही। बदली गडचिरोलीला केली होती, अजूनही त्याची बदली कुठं करावी रिकमेंड केली, शेवटी मुख्यमंत्री कार्यालय करेल जे करायचं आहे ते। पंकज भाऊ, मंत्री आणि आमदार आज आहेत उद्या बदलतात, या मंत्रालयातले जे डेस्क ऑफिसर आणि कर्मचारी आहेत कायम आहेत, सर्व शाळा हेच करतात। माझी विनंती आहे, इतकं गंभीर प्रकरण डीडीआर सारखा माणूस 2 वेळ अँटी करप्शनमध्ये पकडला जाते, तो त्याच जिल्ह्यात आपण रजिस्ट्रेट करतो आणि सर्व लोकप्रतिनिधी तक्रार करतात तरी त्याला हलवायची हिंमत राज्यमंत्र्याची होत नाही, कॅबिनेट मंत्र्याची होत नाही। आता मला हे माहीत आहे की डीडीआरची बदली राज्यमंत्र्याच्या हाती नाही आहे, पण किमान विदर्भातल्या जिल्ह्याचं तर नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे, विदर्भाच्या जिल्ह्यात तर तुम्ही बोललं पाहिजे। इतकी काय अगतिकता आहे? एक डीडीआरचा सस्पेंड करायचा सोडा, तुम्ही कॅशमध्ये पकडल्या गेलेल्या डीडीआरला परवानगी नाकारता चौकशीची। आणि म्हणून मंत्री महोदय, विषय जो निघाला ना, काय होऊन जाते, वस्तुस्थिती आणि सिस्टीम समजून घ्या। सावकारीच्या प्रकरणामध्ये पोलीस खातं नंतर इन्व्हॉल्व होते भाऊ,
सावकारीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला AR आणि DDRकडेच तक्रार केल्या जाते, त्याची चौकशी समिती स्थापन होते आणि तिथं हे सावकार लोक पूर्ण ते DDRचं आणि ARचं ऑफिस मॅनेज करतात, पुढे काही होत नाही. आणि म्हणून आपण जर डेटा काढला तर सावकारी प्रकरणात झालेल्या तक्रारी आणि झालेली शिक्षा याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे. कुठंतरी वचक सरकारचा असला पाहिजे. माझी नम्र विनंती आहे, मी कोणाच्या विरोधात आकसबुद्धीनं बोलून नाही राहिलो, पण आपण इतके चांगले उत्तर देऊन राहिले म्हणून या विषयामध्ये आपण आता गांभीर्यानं सरकार परवानगी देणार का चौकशी त्याच्या भ्रष्टाचाराची, त्याला सस्पेंड करणार का आणि त्याची बदली जी प्रस्तावित केली ते कायम करणार काय, याचे उत्तर आपण द्यावे. सन्मान्य सदस्य रणधीर भाऊ यांनी जी परिस्थिती सांगितली त्या परिस्थितीमध्ये मी आभारी आहे आपला की त्यात माझी काय परिस्थिती आहे हे पण तुम्ही त्या ठिकाणी सांगून दिली. तरी पण आपण जी मागणी केली आहे, कारण आपली तळमळ मी त्या ठिकाणी समजू शकतो, मला पण त्या प्रकरणाची थोडीफार माहिती आहे. निश्चितपणे ह्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून तो याच्यामध्ये दोषी आढळला की त्याची बदली आणि त्याचं निलंबन देखील निश्चित करण्यात येईल. सन्मान्य सदस्य प्रकाश साळुंखे. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.